Hello everyone. Today we are going to discuss about our second chapter in transmission and distribution system. That is, second chapter is transmission line parameters and performance. The transmission line चे पॅरामीटर्स आणि परफॉर्मन्स आपण या या युनिटमध्ये स्टडी करणार आहोत. तर आज आपण फक्त ट्रान्समिशन लाईनचे कोणकोणते पॅरामीटर्स आहेत ते बघणार आहे. तर ट्रान्समिशन लाईन्स जे आहेत, ट्रान्समिशन लाईन मेड ऑफ कॉपर, ॲल्युमिनियम अँड ACSR transmit the power at long distance. It is carried by 3 conductors or 6 conductors which are supported, and these are spaced at certain distance from each other. Means ट्रान्समिशनसाठी आयदर आपण 3 phases और 3 कंडक्टर्स किंवा 6 कंडक्टर्स आपण यूज करतो. ट्रान्समिशन लाईन जे असते DC और AC बोथ असू शकते. आज आपण लास्ट लेक्चरमध्ये तर बघितलेलंच आहे की ट्रान्समिशन जे आहे ते आपण AC किंवा DCमधून दोन्ही पद्धतीनं करू शकतो. तर आपला आजचा जो पॉईंट आहे तो ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स. तर ट्रान्समिशन लाईन्सचे कोणकोणते पॅरामीटर्स आहेत? रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कपॅसिटन्स. दीज आर दी बेसिक पॅरामीटर्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. तर रेजिस्टन्स कंडक्टर्स जे असतात, कंडक्टर्स आर मेड ऑफ मेटल्स अँड हेन्स रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर रेजिस्टन्स इज इक्वल्स टू रो L by A. Resistance is equals to rho L by A. This is the simple formula of resistance. As we discussed, where R is the resistance of the line, L is the length of the conductor, and area is the cross-sectional area of that conductor. Resistance is the property of line which opposes the current which is flowing through that conductor. Resistance म्हणजेच करंटला अपोज करतो. Resistivity is the property of that conductor to oppose the current which is flow through that conductor. Okay, again दुसरा जो आहे आपलं पॅरामीटर इंडक्टन्स. लाईन कंडक्टर्स कॅरी अल्टरनेटिंग करंट. द अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस अल्टरनेटिंग फ्लक्स. मीन्स ही जी आपली ट्रान्समिशन लाईन आहे तर ही AC करंट जे आहे त्यातून या लाईनमधून फ्लो होत असतो. AC करंटमुळे या कंडक्टरच्या साईडला अल्टरनेटिंग फ्लक्सेस क्रिएट होतात. दिस फ्लक्स लिंक्स विथ द कंडक्टर अँड प्रोड्यूस सेल्फ इंड्यूस्ड EMF विच अपोजेस द व्होल्टेज. मीन्स AC कंडक्टरमध्ये करंट फ्लो होऊन अल्टरनेटिंग फ्लक्सेस क्रिएट होतात आणि त्या फ्लक्सेस EMF इंड्यूस करतात आणि त्याच व्होल्टेजला अपोज करतात. प्रॉपर्टी विच अपोजेस change of current is called as the inductance. Opposition created due to inductance is known as the XL or XC. XL means inductive reactance. Means inductance काय करतो तर it opposes the sudden change of current. Means sudden करंटमध्ये जर चेंज होत असेल तर त्याला इंडक्टन्स अपोज करतो. आणि हे जे ज्या रिॲक्टन्समुळे होतं which is called as inductive reactance. XL which is represented by XL or XC. Then our next parameter is capacitance. The line conductors carry property which oppose change of voltage is called capacitance measured in farad. Means कॅपॅसिटर काय करतो आहे, इट अपोजेस द सडन चेंज ऑफ द व्होल्टेजमध्ये जर सडन काही चेंजेस झाले तर त्याचा इफेक्ट सिस्टमवर होऊ देत नाही. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ कॅपॅसिटर विच इज रिप्रेझेंटेड बाय XC. XC मीन्स कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कॅपॅसिटन्स इज फॉर्म्ड वेन टू कंडक्टिंग सरफेस आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. मीन्स ट्रान्समिशन लाईन आपली अशी असते. तर ह्या ज्या दोन प्लेट्स आहेत, कॅपॅसिटरची डेफिनेशन्स काय आहे
तर कॅपॅसिटन्स इज फॉर्म्ड when two conducting surfaces are separated by some distance. Here are two conductors which is separated by some distance. This is the distance between the two conductors. Due to that, the transmission line also have capacitance. Here conductors are conducting parts and they are separated by some distance, so naturally capacitance is present in transmission lines. Means automatically दोन कंडक्टरच्या मध्ये डिस्टन्स असेल किंवा ते दोन कंडक्टर सेपरेट होत असतील तर तिथे ॲटोमॅटिकली कॅपॅसिटन्स एक्झिस्ट असतोच. सो व्हेन वी स्टडी द परफॉर्मन्स ऑफ AC ट्रान्समिशन लाईन, 3 कॉन्स्टंट आर टू बी कन्सिडर्ड. These are the 3 parameters while considering the transmission line parameters: R, L and C. Resistance which is measured in ohm, then inductive reactance which is also in ohm, and capacitive reactance which has unit of ohm. This is the parameters of transmission line. These are the main parameters of transmission line. More about parameters of transmission line. याच्यामध्ये काय सांगितलं तर रेजिस्टन्स रो एल बाय ए. पॉवर लॉस ड्यू टू रेजिस्टन्स, पॉवर लॉस पी आय स्क्वेअर आर. रेजिस्टन्समुळे होणारा जो ड्रॉप आहे पी इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर वॅट्स. रेजिस्टन्स शुड बी less as far as possible to reduce voltage drop and power loss in transmission line. जी आपली ट्रान्समिशन लाईन आहे तिचा रेजिस्टन्स ॲज लो ॲज पॉसिबल असला पाहिजे. त्यामुळे रेजिस्टन्स कमी असेल, लॉसेस कमी होतात, बिकॉज पॉवर लॉस इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर. रेजिस्टन्स कमी असेल तर व्होल्टेज ड्रॉप पण कमी. लो रेजिस्टन्स कंडक्टर्स मस्ट बी यूज सच ॲज कॉपर, ॲल्युमिनियम, ACSR. means copper, aluminum, ACSR. These are the 3 materials which are used for the transmission line. कॉपर मटेरियल जे आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त असते. दॅट मीन्स याचं जे वेट आहे जास्त आहे ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. मोस्टली वी प्रिफर्ड ॲल्युमिनियम. इन दॅट ऑल्सो वी प्रिफर ACSR मटेरियल. द लॉंग फॉर्म इज ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. मीन्स स्टीलमध्ये आणि ॲल्युमिनियमचा कंडक्टर असतो. स्टील रेनफोर्स मीन्स स्टील जे आहे स्टील यूज केलेलं जातं. स्टील मेकॅनिकल स्ट्रेंथ ऑफ दॅट कंडक्टर इन्क्रीज करण्यासाठी स्टील रेनफोर्स ॲल्युमिनियम कंडक्टर जो आहे तो आपण यूज करतो. मीन्स या कंडक्टरचं जे मटेरियल असतं यामध्ये स्टीलमध्ये असतो आणि त्याचे ॲल्युमिनियमचे कंडक्टर त्याच्या साईडला असतात. ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स मीन्स आउटसाईडला जो आहे तो ॲल्युमिनियम. ACSR कंडक्टरमध्ये स्टील रेनफोर्स्ड, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. हे असं याचं डिझायनिंग असतं. म्हणजेच स्टील ॲल्युमिनियमसोबत यूज करतात बिकॉज टू इन्क्रीज दी मेकॅनिकल स्ट्रेंथ ऑफ दॅट कंडक्टर. अगेन मटेरियल आहेत. मटेरियल कोणकोणते कंडक्टरचे आहेत तर सॉफ्ट ड्रॉन कॉपर, हार्ड ड्रॉन कॉपर आणि ॲल्युमिनियम. दीज आर दी 3 मटेरियल्स विच आर यूज्ड फॉर द ट्रान्समिशन लाईन. त्यामध्ये कॉपर, ॲल्युमिनियम आणि हार्ड ड्रॉन कॉपर. हार्ड ड्रॉन कॉपरची रेजिस्टिव्हिटी आहे ती 1.77
into 10 raised to 8 ओहम मीटर. ॲल्युमिनियमची जी आहे 2.8 into 10 raised to 8 ओहम मीटर. अँड सॉफ्ट ड्रॉन कॉपरची जी आहे सॉफ्ट 1.732 into 10 raised to 8 ओहम मीटर. अगेन युनिट ऑफ दिस इज ओहम मीटर. सॉफ्ट ड्रॉन कॉपर त्यालाच आपण ॲन्युअल कॉपर असंही म्हणतो. तर ॲल्युमिनियमची रेजिस्टिव्हिटी जी आहे तर आपण बघू शकतो आहे ॲल्युमिनियमची रेजिस्टिव्हिटी जी आहे 2.8 विच इज मोअर ॲज कम्पेअर्ड टू दी copper, but aluminum has less weight and less weight, so that the volume of the aluminum or the weight of the aluminum conductor is less. This shows that for the size and length aluminum conductor has more resistance.